नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की जानकी आता मीटिंग मध्ये बोलायला लागलेली असते. जे लोक असतात त्यांनी प्रश्न मांडलेला असतो की आपला माल टनामध्ये जाणार आहे आणि खूप लांबून जायला लागतं, त्यामुळे खर्च जास्त वाढतो. आपल्याला आता करायचं काय? खर्च जास्त वाढतो, त्यामुळे माल सुकला जातो. लांबून जायचंय म्हटल्यावर वेळही जास्त जातो. तर काहीतरी करायला लागणार ऋषिकेश दादा. जानकी लगेच आता बोलायला लागते, मी एक सल्ला देऊ शकतेय, अगदी शॉर्टकट आपल्याला मिळू शकतोय. सयाजीराव यांच्या शेतातून अगदी शॉर्टकट असं आपल्याला मिळेल. लोक त्यांच्या चर्चा करायला लागलेली असतात. जसं सयाजीरावांचं नाव जानकीच्या तोंडून येतं की त्यांचे दुश्मन हे कसं शक्य आहे, काय बडबड करायला लागलेली असतात लोक. की म्हणते हो नक्कीच मी समजू शकते, तुम्हाला जे म्हणायचंय ते आणि तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर बोलताय. सयाजीराव बाजार समितीचे संबंध बऱ्यापैकी चांगले नाहीच हे तर मला माहितीच आहे, पण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो ना. बरीच वर्ष झाली हा मार्ग त्याने मुद्दामून अडवून ठेवलाय. 30 किलोमीटरचा फरक पडतो आणि त्यांनी हे सगळं मुद्दाम केलंय हे आपल्याला माहितीच आहे. व्यापार करायला खूप फिरून जायला लागतं, लांबचा पल्ला गाठायला लागतो हे आपल्याला माहितीच आहे. आपल्याला व्यापार करायचा अगदी छोट्या शेतकऱ्याला त्याचा भाजीपाल्याचा ट्रक टेम्पो जर घेऊन जायचं असेल तर 20 किलोमीटर लांबून जायला लागतं. सयाजीरावांच्या शेतातून जर गेलं तर अगदी 10-5 मिनिटात जाऊ शकतं. इतका जवळचा शॉर्टकट असताना सुद्धा 20 किलोमीटर आपल्याला लांबून जायला लागतं. का तर मुद्दामून त्यांनी रस्ता अडवून ठेवला. विखे पाटलांना घाबरलं आणि कुणीच त्यांना म्हटलं नाही की आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या. का तर ते खूप भयान आहेत किंवा काहीतरी विचित्र असं वागतील या भीतीने सगळेच घाबरतात आणि कुणीच आजपर्यंत मागणी केलेली नाहीये. जानकी आता मेन पॉइंट बोललेली असते की आपल्याला शॉर्टकट असताना आपण एवढं का सहन करतो. आज आपण कन्व्हिन्स केलं तर व्यापारासाठी, बाजारात सगळ्याच गोष्टींसाठी अगदी सुरळीत होऊन जाणार आहे. की म्हणते आणखीन एक मुद्दा, पेट्रोल आणि डिझेल याचा भाव कुठेच काय गेलाय माहितीये ना. कुठे भाव भिडलेत माहितीये ना, गगनाला भाव भिडलेत. आणि असं असताना जवळचा रस्ता असताना लांबून जाणं ही चुकीचं नाहीये का? त्यासाठी सयाजीरावांना आपण कन्व्हिन्स करूच या. सगळ्या बाजूने शेतकऱ्याचा आणि गावचा फायदा होणार असेल तर सयाजीरावांना कन्व्हिन्स करायला काहीच हरकत नाहीये. कसं वाटतंय तुम्हाला? ऋषिकेश म्हणतो, जानकी ते शक्य नाहीये, उगाच कोणतेही प्रयत्न करायला जाऊ नकोस. जानकी म्हणते, ऋषिकेश असं का म्हणताय तुम्ही? प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. प्रयत्न केलं तर सगळं शक्य आहे. मला असं वाटतं एकदा आपण प्रयत्न करूच या. सगळ्यांच्याच फायद्याचं असणार आहे ना, त्यामुळे आपण सयाजीरावांशी बोलूच या. माणूस म्हणतो, चांगला विचार आहे ना जानकी ताईंचा आणि आपल्या भल्याचाच आहे, आपण करायला काहीच हरकत नाहीये. जरा वयस्कर असतात गृहस्थ, ते म्हणतात ऋषिकेश दादा आणि सयाजींचा किती कट्टर दुश्मनी आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे ते रस्ता देणार नाहीच. राव आडमुठ्ठेपणा करणारा माणूस आहे. अडमुठा माणूस कधी सरळ होत नसतो. आपल्याला रस्ता देणारच नाही माहिती ना आपल्याला. त्यातले काही माणसं म्हणतात बोलायला पाहिजे ना, बोलायला काहीच हरकत नाहीये, दिला तर दिला. जानकी म्हणते, मी बोलेल की सयाजीरावांशी. मुकेश म्हणतो, जानकी थोडा विचार करायला हवा या निर्णयासाठी, लगेच एवढ्या घाईघाईने निर्णय घ्यायला नकोय. इकडे आता शरूने बोलता बोलता राहुलला डायरेक्ट विचारलेलं असतं की माझ्या नानांचं खून तू केलाय का? आता लगेच घाबरतो आणि शरूला लांब लोटून देतो. डोकं बिकं फिरलंय काय रे? मी कशा तुझ्या नानांना मारेन आणि नानांना मारून मला काय फायदा होणार आहे? अरे रे, नानांनी आपल्याला बघितलं होतं ना, म्हणून म्हणतीये मी, तुला राग वगैरे आला आणि मग तू नानांना मारलं की काय असं मला वाटतंय. जिथे होतो तिथेच नानांचं हे सगळं घडलं म्हणून एक शंका म्हणून विचारलं. एवढं काय हायपर होतं? फुल चिडलेलं असतो. माझ्यावर डाऊट घेतीये? नॉनसेन्स. नाही रे, डाऊट वगैरे नाही, एक शंका म्हणून विचारलं. खरंच चूक झाली माझी. या राहुलला आता जे बोललेली असते शरू त्यावरून चिडलेलं असतो. तो म्हणतो, काय ग नाना दादूशी पैसे द्यायला तयार झाले मला आणि मी त्यांना मारेल? जरा विचार करायची बुद्धी आहे का तुझ्याकडे? शरू म्हणते, सॉरी. अरे मला शंका आली म्हणून विचारलं. एवढं कसला हायपर होतोय? नाही, तू माझ्यावर शंका घेतलीस कशी? मी नानांना कसा मारेल सांग बरं तू. शरू आता लाडात यायला लागलेली असते. राहुलला म्हणते की सॉरी. शरू लाडात येऊ नका, जरा शांत बस. तू आता सॉरी म्हणत असते, पण राहुलला राग आलेला असतो. विचारून झाल्यावर बोलण्यात काय पॉइंट आहे? आता सॉरी कशाला म्हणतेस ग? विचारायचं ना, त्या आधीच विचार करायला पाहिजे होता. आपण विचारू की नको विचारू? आहे ना शरू, तू आहेस अशी, तुला कितीही जीव लावू दे, तू असं काहीतरी बरळते आणि सगळं मूड ऑफ करून टाकते. तू कशी आहे ना शरू, तुझा स्वभाव मला आतापर्यंत कळलेला नाही. लवकर पैसे मिळणारे बोलली मी तशी. तू टेन्शन का घेतो आणि चिडचिड का करतोय रे? एकदा का पैसे मिळाले तू आणि मी मग निघून जायचं, तेही कायमचं. म्हणतो, काय रे, तुझ्याशी मी प्रेमाने बोलतीये, एवढं छान बोलते आणि तुझं काय चिडचिड चाललीये? जरा शांत बस की. नीट बोला माझ्याशी, नाही तर मी रडीन. शरू इतकी लाडात यायला लागलेली असते. तू आणि रडणार? काय बोलतीये शरू, तुला काय वाटतं मी रडू नाही शकणार? दुसऱ्यांना रडवणारी तू स्वतः कधी रडणार ग? उगाच नाटकं करू नकोस. इकडे आता ऐश्वर्या आणि अवंतिका बोर्डवर काहीतरी लिहित असतात. सगळे गणित जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण ऐश्वर्याला अजून सुद्धा शरूवर शंकाच असते. यांचं काहीतरी चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काय आलेलं असतो, सौमित्र, काय एवढं एकत्र इन्व्हॉल्व्ह होऊन एवढं मन लावून काय करताय तुम्ही?
कशावर चर्चा चालली? मी नानाबरोबर नक्की काय झालंय ना हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय रे. खूप शंका येते आमच्या मनात. कोणी मर्डर केलं असेल रे, काय मिळालं असेल कुणाला? मित्र म्हणतो नानांचं मर्डर झालंय असं मला वाटतच नाहीये. मी का मारेल ग नानांना? नानांनी कुणाचं काय बिघडवलंय सांग बरं तू? काहीतरी करायचंय म्हटल्यावर मोटिव्ह असायला लागतो आणि कुणाकडे काय मोटिव्ह असेल नानांना मारण्यासाठी? मित्र म्हणत असतो अवंतिका तुझा गैरसमज होतोय, नानांचा मर्डर नाही झाला, ती नॅचरल डेट आहे. चक्कर वगैरे आली असेल, जेव्हा पडले तेव्हा लागलं असेल, दगडावर डोकं आपटलं असेल, त्यामुळे एवढी जखम झाली होती आणि ती की रक्त थांबलंच नाही, जास्त रक्त गेल्यामुळे ते गेले. मित्र अजिबातच विचार करू शकत नसतो की नानांना कोणी मारेल, त्यामुळे तो म्हणतो नाही की नाना कोणी मारलेले नाहीये, ते आपोआप मेलेले आहेत. ती का म्हणते नाही तू जो विचार करतोय तो चुकीचा आहे, आम्ही जो विचार करतोय तो कदाचित बरोबर असू शकतो, आम्हाला खात्री आहे नानांना मारलंय, तरी त्यांना धक्का दिलाय किंवा डोक्याला काहीतरी जबर असं मारलंय. एवढं करून सुद्धा त्यांचा जीव वाचला होता, बरोबर ना? ऑपरेशन अगदी सक्सेसफुल झालं होतं. तरी नंतर हॉस्पिटलला गेलं आणि ऑक्सिजनचा तो कॉकस बंद करून टाकला की ऑक्सिजन नानांना मिळाला नाही आणि मग नानांची डेथ झाली. पण ते शरू ते कदाचित तू जसं म्हणतीये ना की तुला कोणावर तरी शंका आहे अवंतिका, कदाचित ते करण्यासाठी काहीतरी मोटिव्ह लागतो, बरोबर? नानांना मारण्यामागे कुणाचा काय मोटिव्ह असू शकतो सांग बरं? तोपर्यंत एखादा मोटिव्ह मिळत नाही तोपर्यंत आपण कुणालाच असं धारेवर धरू शकत नाही किंवा कुणाकडे असं त्या नजरेने नाही बघू शकत. एक्झॅक्टली सौमित्र, आम्हीही तेच प्रयत्न करतोय की असा मोटिव्ह कोणाकडे असेल किंवा असं कोण करू शकतंय. त्याचा काय मोटिव्ह असेल ना सौमी, हेच क्लिअर होत नाहीये रे. हे सगळं करण्यामागे एकाच व्यक्तीचा मोटिव्ह असू शकतो. कोण? सयाजीराव विखे पाटील हे सुद्धा नानांना नक्कीच मारू शकतात. अरे म्हणते डॅडा, ऋषिकेश आणि जानकी घरी आलेले असतात, पण ऋषिकेश चिडलेला असतो. जानकीने जो प्रस्ताव मांडलाय तो त्याला अजिबात आवडलेला नसतो. त्याची आता ती समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते, पण ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो. बाजार समितीमध्ये सयाजी काकांचा मुद्दा काढला म्हणून तुम्ही नाराज आहात का? कारण गाडीत माझी एकही शब्द बोलला नाही. नाराज होण्याचा प्रश्नच नाहीये. त्या लोकांपासून आपण लांब राहायचं असतं, एवढंही तुला माहित नाहीये जानकी. जर आपल्याला ती जागा दिली ना तर आयुष्यभर आपण त्यांच्या कात्रीत पकडून राहणार आहोत, ते कात्री सोडणारच नाही. तुला कळतंय का? ते सयाजीराव विखे पाटील आहे जानकी. म्हणजे ऋषिकेश असं काहीच होणार नाहीये, तुम्ही का निगेटिव्ह विचार करताय? त्यांनी आपल्याला कात्रीत पकडायचं, त्या आधीच आपण त्यांना कात्रीत पकडलं तर? सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे सयाजी काका कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, बरोबर? आपण त्यांना कन्व्हिन्स केलं, मार्ग जर मोकळा केला तर गावकऱ्यांचा फायदा होणार आहे की नाही? मग थोडी अडचण असेल तर ती दूर करूया की आपण. ऋषिकेश तुम्ही नाहीच का म्हणताय? लगेच प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये ना. ऋषिकेश वैर आपल्यात आणि सयाजी काकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये नाहीच आहे ना. गावकऱ्यांनी त्याचं नुकसान का सहन करावं सांगा बरं? की आजवर मी सुद्धा शेतकऱ्यांच्या भल्याचाच विचार करत आलो. आज खुर्चीवर बसली की लगेच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला लागली. हा जो निर्णय घेतलाय त्याच्या आधी मला विचारायला हवं होतं, एक काहीतरी कल्पना द्यायला हवी होती. लगेच निर्णय घेऊन मोकळी झाली जानकी. बरोबर आहे ऋषिकेश, बाजार समितीत मुद्दा मांडताना तुमच्याशी बोलायला हवं होतं, माझी चूक झाली, मी मान्य करते. मी कुठे नाही म्हणते, तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्याचाच विचार केलाय काय, मी मान्य करते. ह्या पर्यायामध्ये शेतकऱ्यांचं भलं दिसलं, मनात विचार आला आणि पटकन बोलून टाकलं. माझा मोठेपणा सिद्ध करायचा होता किंवा तुमच्यापेक्षा चांगले निर्णय घेऊ शकते हे दाखवायचं होतं, असं काहीच नाही. ऋषिकेश प्लीज तुम्ही गैरसमज करू नका. सॉरी ऋषिकेश. ऋषिकेश काहीच ऐकत नसतो कारण तो फार चिडलेला असतो. तो आता कशाचाही काही विचार करत नाही आणि राग लगेच पुढे निघून गेलेला असतो. जानकी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण त्याला काही समजून घ्यायचंच नसतं. जानकी आता जरा फ्रेश वगैरे होते तरी पण ऋषिकेश अजून रागामध्येच असतो, चिडचिड करत असतो. जानकी म्हणते ऋषिकेश, तेव्हा ऋषिकेशच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर कळतं की हा चिडलेलाच आहे अजून. ऋषिकेश कशाचा विचार करताय? माझ्या बोलण्याचं वाईट वाटलंय का? वाईट वाटलं नाही ग, काळजी वाटलीये जानकी. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून कुठल्या संकटात टाकत नाहीये ना असं वाटायला लागलं. काही निर्णय घेत होती त्याने सगळं उद्ध्वस्त झालं असतं जानकी, तुला कळतंय का? आयडिया तुला कोणी दिली? ऐश्वर्याने दिली असेल, बरोबर ना? जानकी, तो सयाजीराव किती पोहोचलेला माणूस आहे तुला चांगलंच माहितीये ना, कशाला त्याच्या नादाला लागतीये? तो काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो, तुला तर माहितीच आहे ना. ऐश्वर्या खरंच बदललीये की असं तर नाहीये? जानकी, ऐश्वर्या गोड गोड बोलून तुला सयाजीच्या पुढे ढकलतीये आणि सयाजी आणि ऐश्वर्या मिळून तुला काहीतरी करतील, म्हणजे त्यांचा काहीतरी डाव आहे तुला अडकवण्याचा, असं मला वाटतंय. ऋषिकेश डायरेक्ट आता ऐश्वर्यावर शंका घेतो. जानकी म्हणजे तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? ऋषिकेश काहीतरी भलताच विचार करत असतो, ऐश्वर्यावर शंका घ्यायला लागलेला असतो. जानकी म्हणते नाही असं काहीच नाहीये ऋषिकेश, प्लीज. ताई, तुला राजकारणाचं काही माहित नाहीये ग, राजकारण फार महाभयंकर आहे. सयाजीराव त्या खुर्चीसाठी काहीही करू शकता हे तुला माहितीच नाहीये. काही केलं तरी ती खुर्ची त्यांना हवी आहे, तुला कळतंय का? तुझं असे निर्णय घेतले ना तर इथं कोलीत त्यांच्या हातात देशील जानकी. काहीच होणार नाहीये ऋषिकेश, विश्वास ठेवा. हो, ऐश्वर्या खरंच बदलली आहे, सयाजी काकांशी तिचं काहीच बोलणं होत नाही, विश्वास ठेवा आणि प्लीज तिच्यावर शंका घेऊ नका. मीटिंगला गेल्यावर कोणता मुद्दा डिस्कस करणार आहोत तिला कसं माहिती सांगा बरं ऋषिकेश? ऐश्वर्या बदलली आणि एवढी सगळी मदत केली तरी सुद्धा तिच्यावर शंका घेताय. ऋषिकेशला आता राग आलेला असतो, चिडून तो आता निघून जातो. झाली आजची मीटिंग? ऋषिकेश म्हणतो चांगली झाली ना ऐश्वर्या. खाली आल्या ऐश्वर्या ऋषिकेशला विचारते की मीटिंग कशी झाली. एवढं बोलतो आणि चिडून तिथून निघून जातो. अरे म्हणते ऋषिकेश दादा मला का थँक्स म्हणाले, की काही झालंय का, ते मला का थँक्स म्हणाले आणि फार चिडलेली दिसत होते. ऋषिकेशला असं वाटतं की तू मला मॅन्युप्युलेट करतेयस. म्हणते काय?
जानकी मी कशाला करायला लागले ग तुला? आज गेल्या बाजार समितीमध्ये पहिलीच मीटिंग झाली. मीटिंग मध्ये आज पर्याय सुचवलाय सगळ्या लोकांना. ऋषिकेशला असं वाटतंय की तू मला तो पर्याय सुचवायला भाग पाडलं म्हणून सगळ्या लोकांच्या समोर तो पर्याय मी मांडला. ऐश्वर्या म्हणते तुमची मीटिंग मध्ये काय झालं काय नाही मला काय माहितीच नाही आणि मी तुला कशाला कुठला पर्याय सुचवायला लागले जानकी. एक्झॅक्टली मीही हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय ऋषिकेशला, पण त्यांना कशाचं काही पडलेलंच नाहीये किंवा त्यांना विचारच येत नाहीये. ते फक्त चिडचिड करताय आणि मला रागवताय. पण तो तुझा नाहीच आहे ग ऐश्वर्या, तुझ्या वडिलांचा संबंध आहे, त्यांचा डायरेक्ट संबंध आहे. ऐश्वर्या तुला माहितीये सयाजीरावांच्या शेतातून जो मार्ग जातो तो गावकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या शेतीने किती शॉर्टकट आहे आणि किती महत्वाचा आहे. सयाजी काकांनी मुद्दाम तो रस्ता अडवून ठेवलाय आणि त्यांना 20 किलोमीटर लांबून जायला लागतंय. माझं असं म्हणणं होतं की सयाजी काकांशी आपण बोललो असतो आणि तो शॉर्टकट आम्हाला खुल्ला करून द्या असं सांगायचं होतं की तिथून लोक जातील येतील, पटकन त्यांचा माल ते मार्केटमध्ये नेऊ शकतात, वेळही वाचेल, पेट्रोलही वाचेल, सगळ्याच गोष्टींची बचत होईल असं माझं म्हणणं होतं आणि हाच मुद्दा मी तिथे मांडलाय. पण ऋषिकेशचं असं म्हणणं आहे की सयाजी काकांकडे बोलायला जाऊ नका, ते काही ऐकणार नाहीये आणि हे सगळं मी जे बोलतेय ते तुझ्या सांगण्यावरून बोलतेय असं ऋषिकेशचं म्हणणं आहे. ऋषिकेशला असं म्हणायचंय की आम्हाला सयाजी काका ब्लॅकमेल करतील, कात्रीत पकडतील, काहीतरी अटी घालतील आणि ते मान्य तर करणार नाही पण आम्हाला त्रास देतील. त्यामुळे ऋषिकेश म्हणतात की सयाजीरावांकडे जायचंच नाहीये, काही मागण्या मान्य करायच्याच नाहीये. की म्हणते मी कशाला काय करायला लागलीये, तुझ्या म्हणण्यापासून कशाला करेल आणि तू तरी मला का सांगशील. पण हे ऋषिकेशला कळतच नाही. ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली मी असं का करील, मला तुमच्याकडे काय चाललंय चर्चा काय नाही काही माहितीच नाहीये त्या मीटिंगमध्ये, मी तुला कशाला काय सुचवायला लागली. अगं बाई ऐश्वर्या मी त्याला खूप समजून सांगितलं पण त्यांना काही कळतच नाहीये बघ. मित्र भाऊजींचा जसा तुझ्यावर विश्वास नव्हता ना तसंच आता ऋषिकेशचं झालंय बघ. टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होणार, मी आहे ना ऐश्वर्या. त्यांची इच्छा आहे म्हणून बाजार समितीच्या अध्यक्षपदावर मला बसवलंय ऋषिकेशने. ऋषिकेशच्या मनात काय चाललंय मला हे कळतच नाहीये ऐश्वर्या. आता शर्वरी आणि राहुल अजूनही धिंगाणा मस्ती चाललेली असते. आता शर्वरीला जायचं असतं, उशीर झालेला असतो. राहुल म्हणतं जायचं नाही, ती म्हणते नाही नाही खूप उशीर झालाय प्लीज मला जाऊ दे, उशीर होतोय आज मला जायचंय, उशीर होतोय. ए शर्व एक गोष्ट सांग ना, आज घरी गेल्यावर खरंच दादा तुला पैसे देणार आहे का? तिलाच अशी अपेक्षा आहे मला, कारण त्याने तसं म्हटलंय की देतोय म्हणून. आज समजा काही प्रॉब्लेम झाला, आपण जो प्रॉब्लेम समोर आला आपल्या पुढे काहीतरी मोठा प्रॉब्लेम, तर आपण जो प्लॅन ठरवलाय तो वर्कआउट करायला घेऊया. एक नाही तर दुसरा पर्याय काहीतरी आहेच ना. जे काही ठरेल ना तसं तुला मी फोन लावते, डोंट वरी. राहुल म्हणतो जाऊ नको ना, ती म्हणते नाही नाही मलाही जाऊ वाटत नाहीये पण जायला लागणार, खूप लेट झालं तर घरी कारण काय देऊ मी, त्यासाठी प्लीज कोणाच्या नजरेत यायच्या आधी मला जाऊ दे राहुल प्लीज. आणखी बहिणी 100 प्रश्न विचारणार, तिच्या प्रश्नांना कुठून उत्तर देऊ. मग सांग की मी राहुल सोबत होते. काय बोलतोयस राहुल तू, हे सगळं कारण देण्यापेक्षा चल की तुला घरीच घेऊन जाते डायरेक्ट. राहुल आता चाललेली असते फायनली. एका माणसाकडे आलेला असतो, त्याला थोडे पैसे मागतो, 10 कोटी रुपये मागत असतो. तो अरे यार ऋषिकेश अगदी थोड्या वेळापूर्वी आले असतात तर काहीतरी केलं असतं, इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे, आता मी काहीच करू शकत नाही आणि आता नाहीच आहे माझ्याकडे पैसे, छोटी मोठी रक्कम मी नाही देऊ शकत आहे, सॉरी. ऋषिकेश म्हणतो चालतंय येतो मी. ऋषिकेशने खूप लोकांकडे पैसे मागितलेले असतात कारण त्याने शर्वरीला सांगितलेलं असतं मी तुला आज पैसे देणार. कुणीच ऋषिकेशला मदत करायला तयार नसतं कारण रक्कम मोठी असते. ज्या लोकांशी ऋषिकेश आज बोललेलं असतो प्रत्येकाने नाही असंच म्हटलेलं असतं. आता शर्वरी ही घरी आलेली असते, आल्या आल्या लगेच ऋषिकेश दादा त्याला शोधायला लागलेली असते. आता जानकीने आवाज ऐकलेला असतो, काय वंश कशाला आवाज देता यांना, अगं त्याला शोधते पण तो सापडतच नाहीये, कुठे बाहेर गेलाय का, बाहेर गेलेत काहीतरी काम होतं ना, कुठे गेलाय पण नाही सांगून गेलेत मला. सुमित्रा आलेली असते, अगं शर्वरी कुठे गेली होती शर्वरी, आणि तेही इतका वेळ. सतत या लोकांनी तगादा लावलाय पैसे द्या, कुठे काही मॅनेज होतं की काय ते शोधण्यासाठी फिरत होते इकडे तिकडे, पण कशाचं काय कोणीच काही जायला तयार नाहीये. सुमित्राची तब्येत बिघडलेली असते, तिला खोकला वगैरे लागलेला असतो. जानकी म्हणते आई तुम्हाला त्रास होतोय, बरं नाहीये का, पाणी घ्या जरा बरं वाटेल. सुमित्रा जानकीच्या हाताने पाणी सुद्धा घेत नाही. जानकीच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली ठेवलेला असतो, स्वतः परत दुसरा ग्लास भरते आणि आई पाणी पी बरं, त्रास होतोय ना तुला, जरा खाली आणि बसून पाणी पिलं पाहिजे, बस खाली. शर्वरीच्या हाताने एका मिनिटात पाणी घेतलेलं असतं सुमित्राने. शर्वरी दाखवून द्यायची की जानकी तुझ्या हाताने पाणी घेतलं नाही पण माझ्या हाताने कसं घेतलंय बघ, म्हणजे आईला तुझा राग आलाय. जानकी म्हणते आई काय झालंय, माझ्याशी बोलायचंच नाहीये का तुम्हाला. शर्वरी हसत असते, तिला असं या दोघांमध्ये भांडण लावून फार मजा वाटत असते. जानकी आता बोलण्याचा प्रयत्न करत असते तर लगेच तोंड फिरवून घेते आणि अजिबात तिच्याशी बोलायचं नाही अशी इच्छा, म्हणजे इच्छाच नाही असं दाखवते. आता हे जानकीच्या लक्षात आले आणि शर्वरी सुद्धा फार विचित्र अशी जानकीकडे बघ, ही माझी चूक झाली असेल तर मला माफ करा पण प्लीज माझ्याशी बोला, तुम्ही असं आबोला धरू नका, प्लीज आई काहीतरी बोला. जानकी आता खूप बोलायचा प्रयत्न करते पण सुमित्राच्या तोंडातून काही एक शब्द सुद्धा बाहेर पडत नसतो कारण तिच्या मनामध्ये विष असं पेरलेलं असतं शर्वरीने की ते एक शब्द सुद्धा जानकीशी बोलायला तयार नसते. रागवा, माझ्या चुकीची शिक्षा द्या पण काहीतरी बोला आई माझ्याशी. हो स्पष्ट सांगते, मला काय रात्री जेवायचं नाही. या सुमित्रा म्हणते रात्री जेवायचं नाहीये, कुणी बोलवायलाही यायचं नाही आणि आग्रह सुद्धा करायचं नाही, माझ्या रूम मध्ये चालली आणि मला आराम करायचंय. शर्वरी म्हणते ठीक आहे आई मी तुला सोडवायला येऊ का ग, काही गरज नाहीये माझी, मी जाते. आणि अगदी तनतन करत सुमित्रा तिथून निघून गेलेली असते. जानकीच्या लक्षात येतं की नेमकी काय चाललंय.
शर्वरी तिला भरवत असते आणि तशी तशी सुमित्रा बरोबर वागत असते. मुद्दाम जानकीकडे तिरक्या नजरेने ही शर्वरी बघत असते. जानकी वहिनी, एवढं सगळं तू करून बसलीये, त्यावरनं आईने तुला माफ करावं असं वाटतंय? अगं आई तुला कशी माफ करणार? तूच तिच्या जागेवर असते तर काय केलं असतं ग? तुझ्या सुनेला माफ केलं असतं का? जानकी म्हणते केलं असतं माफ मी. शर्वरी म्हणते हो तू केलं असतंस की. माझी सून अशी का वागली याचं कारण विचारलं असतं, शहानिशा केली असती, उगाच अशी चिडून बसले नसते मी. कळतंय का शर्वरी बनसं? शर्वरी म्हणते कसं माफ करणार ग? म्हणजे माझ्या आईचं वागणं रास्त नाही असं म्हणायचंय? माझ्या आई चुकती असं तुला म्हणायचं? शर्वरी भांडण मिटवत नसते तर फक्त आगेत तेल ओतत असते. आता जानकी खूप समजदारपणे तिच्याशी बोलत असते, पण शर्वरीचा तोरा काहीतरी वेगळाच असतो. खूप खूप पैशांची गरज आहे तुला माहितीच आहे, पण कसं आहे ना, तुला मला गरज करायचीच नव्हती, पैशांची मदत करायचीच नव्हती, फक्त नाटकं केली होती तू. की म्हणते काय काय बोलताय तुम्ही वंश? हो तुला मला पैसे द्यायचेच नव्हते ग, सगळ्यांच्या समोर फक्त मोठेपणा केला आणि नाटकं केली की मी वंशांना सगळे पैसे द्यायला लावले नानांना, पण ऍक्च्युअल मध्ये तुला पैसा सोडायचाच नव्हता, बरोबर ना? सगळी नाटकं केली, मोठेपणा मिरवला आणि काय झालं शेवट? नानाही गेले आणि मला पैसेही नाही मिळाले. बरोबर हेतू साधलास ग तू. त्यांचा आणि या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे वंश? कुठच्या कुठे काय बोलायला लागला? संबंध आहे हा, मी उगाच बोलत नाहीये. असं आहे ना जानकी वहिनी, आता मला कळालंय, माणसाने तुझ्यासारखं खोटारडं आणि दुटप्पी तर अजिबात वागू नये. तोंडावर स्पष्ट सांगून टाकलं असतं ना की नाही जमते, मी पैशांची मदत वगैरे करणार नाहीये, ते परवडलं असतं. हे असं घोळात घेऊन घेऊन गोल गोल फिरवून सगळं काही स्वतः साध्य करून आता काय करते? शेवट सांगते की पैसे मिळत नाहीये. वा, का असं वागते ग खोटारडेपणाने वहिनी? आणि तुला मिळतंय तरी काय ग हे सगळं करून? शर्वरी तोंडाला येईल ते बोलत सुटलेली असते जानकीला. माणसाला खोट्या आशेवर कधीच ठेवू नये, खूप खूप मोठं पाप आहे. जानकीला खूप काही बोललेली असते ही शर्वरी, आणि सगळं बोलून सगळं तिचं काम करून बरोबर बेडरूम मध्ये आलेली असते. शर्वरी बेडरूम मध्ये येते आणि लगेच राहुलला फोन लावते. पैसे मिळाले? नाही ना रे राहुल, काहीच काम झाले नाही अजून. मिळाले का मगच फोन लावा, आता लावूच नको परत. येतील रे. काय दादा घरीच आला नाहीये अजून, प्रयत्न करतोय ना रे. शर्वरी तुला सांगू का, वाट बघण्यात काहीच पॉईंट राहिलेलं नाहीये. उगाच नको तू स्वतःलाही आशेवर धरू आणि मला सुद्धा आशा लावू. नाही पैसे मिळणारे आपण समजून घेऊया, आपला प्लॅन ऑन करायलाच लागणार आहे, आता वाट बघायची नाहीच आहे. कळतंय का तुला शर्वरी? आपला सेकंड प्लॅन रेडी आहे आणि आपल्याला तो ऑन करायचा आहे. शर्वरी म्हणते ठीक आहे करूया प्लॅन ऑन. ऋषिकेश आलेले असतात. जानकी म्हणते ऋषिकेश काय हो, काय टेन्शन आहे एवढं, काय चाललंय कळेल का? अगं शर्वरीला आज पैसे द्यायचे होते, इतक्या ठिकाणी पैशांसाठी बोललो मी, पण कुठेच काहीच काम झालेलं नाहीये पैशांचं, आणि तिला मी शब्द देऊन बसलोय जानकी, आज तिला कुठल्याही परिस्थितीत पैसे देणार मी असं बोललो होतो, पण कुठेच माझं काही काम झालं नाही आणि त्याच गोष्टीचं मला टेन्शन आले. ऋषिकेश आणि जानकी बोलतच असतात, तेवढ्यात काय शर्वरी आलेली असते. अरे दादा काय ग शरू, मला कसं तरी होतंय, माझं बीपी हाय झालंय ना असं वाटायला लागलंय मला. आता शर्वरीचं एका मिनिटात बीपी हाय झालेलं असतं आणि फार तिला त्रास व्हायला लागलेला असतो. का तर तिला पैसे मिळालेले नसतात म्हणून शर्वरीचं बीपी लगेच हाय होतं आणि ऋषिकेशच्या समोर नाटकं सुरू झालेली असतात. ऋषिकेशला जानकीला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते, कारण काहीही नाटकं करायचे आणि पैसे काढायचे एवढंच तिचा प्लॅन असतो. तिने सेकंड प्लॅन जो असतो तो आता सुरू केलेला असतो. तिला राहुलने सांगितलेलं असतं की आता नाटक करायला सुरुवात कर. आता लगेच शर्वरी नाटक करते आणि बीपी हाय झालाय, कसं तरी होतंय, अस्वस्थ वाटतंय, सगळी नाटकं सुरू झालेली असतात. प्लीज मला डॉक्टरांकडे नेशील का रे? हो जाऊया की, चल लगेच शरू. केश म्हणतो जानकी मी गाडी काढतो तोपर्यंत शरूला घेऊन ये, तिला फार त्रास होतोय, अगदी वाकडी तिकडी व्हायला लागलेली असते, फार चक्कर येते, अगदी थकवा आलाय, काय काय नाटकं करत असते ही शरू. जानकी सुद्धा तिची काळजी घेत असते. चला वंश आपण जाऊया. ऐश्वर्याला आवाज देत असते जानकी, ऐश्वर्या शर्वरी वंशाला बरं वाटत नाहीये, जरा आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो. म्हणते मी पण येते की, तू एकटी नको जाऊ. बरं बाई चल. बरी एकटी जाणार असते, तिच्याबरोबर जानकी आणि ऐश्वर्या सुद्धा निघालेले असतात. यांची गाडी जशी दिसते तसे 10-12 गुंड अगदीच काठ्या वगैरे घेऊन रस्त्याला उभीच असतात. बरोबर यांची गाडी दिसली की लगेच आडवे येतात आणि गाडी थांबवा. गाडी थांबवल्यावर म्हणतात की सगळ्यांनी बाहेर यायचंय पटापट. इतकी माणसं असतात ही काय बाहेर यायला तयार नसतात. ते म्हणतात बाहेर या नाही तर गाडीची तोडफोड करू. बरोबर त्या लोकांनी शर्वरीलाच बाहेर ओढलेली असते आणि शर्वरीलाच पकडलेलं असतं. ऋषिकेश म्हणताय कोण आहे आणि तिला सोडा आधी. मध्ये पडायचं नाही आत्ताच सांगतोय. पोरीला तर इथे गाडू, पण तुला सुद्धा गाडू इथे. ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय. नाटकं करत असते. दादा वाचव. नाटकं करू नको आणि शांत बस. म्हणते सोड त्यांना. हिंमत कशी केली रे त्यांना पकडायची? सोड. त्याचे पैसे दिले नाही ना, आता आम्ही काय टोकाचं करू शकतो हे दाखवतोस तुम्हाला. पैसे द्या. किती दिवसांपासून मागं लागलो, अजून हिने पैसे दिले नाही. ऋषिकेश जानकी ऐश्वर्या यांच्या लक्षात येतं की पैशासाठी या लोकांनी हिला पकडले आणि पैसे मागताय हिच्याकडनं. साहेबांचे पैसे घेऊन पळून आली ही आणि तोंड वर करून इथे लपली. होय, आणि तुम्ही विचारताय की असं का वागताय. ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं की ही माणसं पैशासाठी आली आहेत. ऐश्वर्या अगदी बरोबर. जानकी ऐश्वर्या म्हणत असते सोडा. ते काय सोडायला तयारच नसतात. म्हणतो शांत व्हा, आपण बोलूया. शरूला आता ओढत ती लोक घेऊन चाललेली असते. 4-5 गुंड असतात, त्यांनी शर्वरीला उचललेलं असतं आणि 4-5 गुंडांनी ऋषिकेशला पकडलेलं असतं.
आता बघत बसायचं नाही, जायचं आणि लगेच पैसे घेऊन यायचे. मात्र नाटकं चाललेली असतात सगळी. हिला काही गुंड ओढून नेताय, ही फार घाबरली आहे, ऐश्वर्या तिला ओढतीये, सगळा काही यांनी ड्रामा केलेला असतो. मात्र ऋषिकेश मागून पळत येतो आणि एका गुंडाला पकडतो. त्याला वाजवायला सुरुवात केलेली असते ऋषिकेशने. त्याच्या मागे जे 7-8 गुंड असतात ती सुद्धा आता पळत आलेली असतात. पुढ्या गुंडांच्या मध्ये ऋषिकेश एकटाच पडलेला असतो. ती सुद्धा आता सोडवण्याचा प्रयत्न करते, पण एकटी जानकी काय करते. ऋषिकेशने मात्र त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःला सोडवलेलं असतं आणि चांगलीच मारामारी सुरू झालेली असते. ऋषिकेशच्या पायावर मारलेलं असतं, पाठीत मारलेलं असतं. ऋषिकेश खाली पडतो. आता परत शर्वरीला त्याने पकडलेलं असतं आणि ओढत ओढत तिला घेऊन झालेले असतात. रडत असतो, शरू शरू करतो, पण त्याला उठताच येत नसतं. फक्त सोडा सोडा असं करत असते. खरा विलन आलेला असतो आणि त्याने म्हणजे राहुलने एंट्री घेतलेली असते आणि त्या गुंडाला एकाच बुक्कीमध्ये खाली पाडलेलं असतं आणि शरूला वाचवलेलं असतं. खरा हिरो आता समोर येतो. विलन आणि हिरो एकच असतो, तो म्हणजे राहुल. आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघायला लागलेली असते, जशी शर्वरीची आणि राहुलची ओळखच नाहीये. गुंडाला अशी काय लावलेली असते की तो खालीच पडलेला असतो. त्या गुंडांशी एकटा राहुल मारामारी करत असतो. तरी फार घाबरलेली असते, राहुलची मारामारी बघत असते. तिचं बीपी आता हाय झालेलं असतं. सगळंच बिचारीला एकदम सगळं दिसत असतं. मारामारी चालली तोपर्यंत ऋषिकेश, जानकी, ऐश्वर्या सुद्धा मागून आलेले असतात आणि बघतात ते काय, हा माणूस कोण आहे की हा शर्वरीला वाचवतोय आणि या गुंडांना मारतो. धक्का बसलेला असतो राहुलला बघून. आणि मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. ऋषिकेश म्हणतो, कसं आहे ना, आम्ही जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आमच्या मदतीला देवासारखी माणसं धावून येतात आणि आता सुद्धा तेच झालंय बघा. माझ्या बहिणीला वाचवलंय, थँक्यू सो मच. आमच्या ऑफिसमध्ये नक्कीच जॉब मिळवून देऊ शकतोय मी. आता लगेच शर्वरीचा आणि राहुलचा प्लॅन परफेक्ट सक्सेस झालेला असतो. ऐश्वर्याला मात्र शंका आलेली असते. घरी आल्यावर ऐश्वर्या जानकीला म्हणते, दोघं एकमेकांना ज्या नजरेने बघत होते फार वियर्ड होतंय. ते अनोळखी असं वाटतच नव्हतं. शर्वरी आणि राहुल एकमेकांना आधीच ओळखताय असं वाटत होतं. ऐश्वर्या म्हणते, मला डाऊट आहे, शरूताईंवर जो अटॅक झाला ती माणसं सुद्धा राहुलचीच होती आणि सगळं काही त्यांनी नाटक केलंय. आता जानकीला ऐश्वर्या काय बोलते हे पटत नसतं. तिला असं वाटतं की हे सगळं आपोआपच घडतंय, यामध्ये शर्वरीचा काहीच हात नाहीये. पण ऐश्वर्याने बरोबर ओळखलेलं असतं की शर्वरी नाटक करतेय. राहुल आणि शर्वरी यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे. बघू आता मित्रांनो, ऐश्वर्याने जी शंका घेतली आहे ती बरोबर होणार का आणि खरंच तसं आहे हे सगळ्यांच्या समोर येणार का. ऐश्वर्या जे म्हणतीये शर्वरी आणि राहुल यांची आधीच ओळख आहे आणि हे सगळे नाटकं चालली आहेत, हे सत्य जर सगळ्यांच्या समोर आलं तर काय होणार. मित्रांनो, बघू आता ऐश्वर्या शर्वरीचं आणि राहुलचं सत्य जगासमोर आणणार का आणि सत्य समोर आल्यावर नेमकी काय आणि कसं होणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.